आवाज बंद करा. बोलू नका. शांतता. तीन वेळा सामूहिक ओंकार. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. यदालम्बोदरं हन्ति सतां प्रत्युः सम्भवं तदालम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं. शारदा शारदाम्बोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं कुर्या. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रगलाय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः.
नमोस्तुते व्यासविशालबुद्धे तुलारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः जयांचा जनी जन्मनामार्थझाला जयाने सदा वासनावात केला जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य शुकासारखे पूर्ण वैराग्य जासे वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कलिवालिका सारिखा मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो नाम राजा सुपात्र जया आठविता महापुण्यराजी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी समचरण सरोजं सान्द्रलीलाम्बुजाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां कर्णतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाता भृकुटीधरा कारुण्यसिन्धो भवदुःखानि तुझवीर्न शम्भो न जपोणकानि मूकं करोति वाचालम् अंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद भागवताचा जो महामंत्र आहे त्या मंत्राचा जप होतो आणि मग आजच्या कथाभागाकडे हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते
भगवान जानकीपति श्रीरामचंद्र पूर्वेशा अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्री जय जय रघुवीर समर्थ। ज्यांचं वय 50च्या आत आहे अशांनी खाली बसायला हरकत। दोन्ही मुली पटकन खाली बसा, या पटकन खाली या। तुम्हाला अजून मतदानाचा अधिकार नाही आहे ना, मग खुर्चीचे आशा धरू नका। प्रसाद आणला तर पुढे द्या आणि उघडून ठेवा इथे समोर सगळे जे आहेत ते। नियम नियम 50 मागे नाही तर त्यांना अडचण येते मागे ते म्हणतात मागे घ्या द्रोणात ठेवा द्रोणात। या श्रीमद भागवत सप्ताह करता उपस्थित सर्व श्रोते, साधक, सज्जन
तत्वचिंतक, नामधारक, कला उपासक, वैदिक, याज्ञिक यांच्यापैकी कोणी उपस्थित असेल तर माझे सगळे साथीदार आणि कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार यांच्यापैकी कोणी उपस्थित असेल, कथाकार, अशा उपस्थित सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो आणि आजच्या निरूपण भागाला सुरुवात करतो. ते सत नावाचं तत्व जर जाणून घ्यायचं असेल, म्हणजे आपल्याला बऱ्याचदा असं होतं बघा, एखादा आपण ग्रंथ अजून एक टाकायचं. आता हवं एखादा आपण ग्रंथ वाचायला घेतो आणि काहींचं असं परमभाग्य असतं की ज्यांना त्यातलं काहीच कळत नाही. असं सगळ्या ग्रंथाबद्दल होतं बरं. म्हणजे ज्ञानेश्वरी उघडावी तर ज्ञानेश्वरी समजत नाही, हरिपाठ उघडावा तर हरिपाठ समजत नाही. हरिपाठ जेवढा म्हणतो तेवढा सोपा नाही बरं का समजायला. यावर्षी हरिपाठावर महिना करायचा असं होतं काय? 28 आहे, बरोबर 28 दिवस होतात महिना हरिपाठावर करायचा असं, अशी कल्पना बघू काय नारदांच्या मनात काय. दासबोध उघडावा तर दासबोधातलं फक्त एकच कळतं बरं का. काय काय कळतं त्यातलं? नाही हे तर फार पुढचं प्रपंच करावं नीट का. त्यातली मूर्ख लक्षणं पडतात बघा. हो की नाही? जणू काही आपल्याकडेच बघून लिहिले समर्थांनी. तर ते ग्रंथ जर समजून घ्यायचे असतील ना, तर ते ग्रंथ ज्यांनी लिहिलेत ना त्यांना प्रसन्न करून घ्यावं लागतं बरं का. त्यांच्याकडनं आपल्याला ते त्यांच्यासमोर बसायला लागतं. ज्ञानेश्वरी समजून घ्यायची तर ती माऊलींच्या शब्दात समजून घ्यायला. दासबोध समजून घ्यायचा आहे तर तो समर्थांना म्हणजे समर्थांच्या समोर आपण बसावं लागतं तर कळतं काय लिहिलं. नाहीतर काय शब्द आहेत ते वाचल्यानं काही कळणार नाही फार. तसं श्रीमद भागवत समजावून घ्यायचं आहे तर ते कोणाच्या मुखातून घ्यावं लागतं. तर याला दोन पर्याय आहेत. एकतर शुकाचार्यांच्या मुखातून, शुकमुखाद द्रव अमृत संयुक्त असं वर्णन आहे भागवताचं. आणि दुसरं म्हणजे मूळ जे 4 श्लोक आहेत ते ज्यांनी सांगितले त्यांच्या मुखातून. काल आपण त्यांचं प्रगटीकरण पाहिलं. त्यामुळे आज ते काय सांगतायत यातलं आपल्याला थोडं जरी कळलं तरी काल जसं त्या केवटानं सांगितलं ना, मेरी नैया लगा पार, तसं आपलं होईल बरं का. अर्धे दिवस सांगतो चतुश्लोकी भागवताची. पाठीमागून म्हणा. अहमेवासमेवाग्रे नान्यत् यत्सदसत्परम् पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम् ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमः यथा महान्
महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यम् तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्याम् यत्स्यात् सर्वत्र सर्वदा गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंत म्हणतात या चराचर सृष्टीच्या निर्मितीपूर्वी जे काही अस्तित्वात होतं ते मीच आहे. या चराचर सृष्टीमध्ये जे काही आहे ते सुद्धा मीच आहे. आणि या चराचर सृष्टीचा लय झाल्यानंतर जे काही अस्तित्वात राहील ते सुद्धा मीच आहे. ज्याप्रमाणे दृष्टीदोष झाला असता आकाशामध्ये एकाच्या ऐवजी 2 चंद्र दिसतात रात्रीच्या वेळेला, ह्या दृष्टीदोषाला भगवंतांनी माया असं संबोधलेलं. मायेच्या प्रभावामुळे आम्हाला भगवंत आणि इतर वस्तू अशा 2 वेगवेगळ्या भासतात. वास्तविक प्रत्येक वस्तू ही भगवंतांनीच व्याप्त आहे. आपलं हे जे शरीर आहे ते पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, ज्याच्यात आम्ही अन्न ग्रहण करतो, प्राणी पाचन करतो, वायू भक्षण करतो. ज्या गोष्टींपासून आपला हा देह बनला आहे त्याच गोष्टी आपण बाहेरून आतमध्ये घेतो. भगवंत म्हणतात मी तुमच्या आतमध्येच आहे, मी कुठूनही बाहेरून येणारा नाही. आणि ही जी आत्मतत्व नावाची वस्तू आहे जी सदोदित कायम सगळ्या ठिकाणी तेवढ्याच प्रमाणात उपस्थित आहे बरं का. याचा संबंध आम्ही कसा लावायचा तर तो अन्वय आणि व्यतिरेकानं लावायचा. भगवंतांचं तत्व आहे ना, भगवत आपण पहिला श्लोक बघितला, सत भगवंतांचं स्वरूप सच्चिद आणि आनंद स्वरूप आहे. तर सच्च्या व्यावृत्ती करता, फार जड शब्द आहे व्यावृत्ती, म्हणजे एखादी गोष्ट आहे असं आपण जे म्हणतो की नाही, त्याचबरोबर म्हणतो एखादी गोष्ट नाही. पण एखादी गोष्ट नाही हे सिद्ध करण्याकरता आधी ती असावी लागते. हां, ते नाही हे जे सिद्ध करणं ना त्याला व्यावृत्ती असं म्हणतात. ऐकून ठेवा, कधीतरी कामाला येईल, लगेच समजेल असं नाही. पण मी म्हणतो की आपल्याला समजलं नाही हे जरी आपल्याला समजलं तरी तो अन्वय आणि व्यतिरेकच झाला. हां, एखादी गोष्ट मला समजलेली आहे आणि एखादी गोष्ट मला समजलेली नाही. नाही तुम्हाला समजली नाही पण तरी सुद्धा ती गोष्ट आहे ना, हा झाला अन्वय आणि व्यतिरेक. असा या 4 श्लोकांचा अर्थ आहे. नित्यपाठामध्ये हे 4 श्लोक ठेवा. संपूर्ण श्रीमद भागवत वाचल्याचं जे काही आहे ते या 4 श्लोकांमध्ये बरं का. त्यामुळे हे 4 श्लोक आपल्या नित्यपाठामध्ये ठेवा. काल आपण पाहिलं की कशा प्रकारे मंदिरे पाडली सारी, मदिरेची केली दुकाने. कंसानं त्याचे अत्याचार वाढायला लागले होते आणि भगवंतांचं वचन आहे यदा यदा ही सगळ्यांना पाठ आहे, परित्राणाय साधूना. आणि तेवढं एकच कारण नाही आहे बरं का.
अनेक ऋषीमुनी आहेत, अनेक भगवंतांचे भक्त आहेत. यांना भगवंतांनी सांगितलं की मी तुम्हाला सहवास देणार आहे. करता मुक्ती हा विषय वेगळा आहे आणि भगवंतांचं सानिध्य हा विषय वेगळा आहे. सगळ्या संतांनी मुक्तीकडे प्रवास सांगितला बरं का, पण आमचे तुकोबा यांचं वैशिष्ट्य काय आहे? ते म्हणतात न लगे मुक्ती धनसंपदा. मुक्ती नको, धनसंपदा नको, मग काय हवं? संत संग देई सदा. बस. कारण संतांच्या सहवासामध्ये अखंड भगवत चिंतन आहे, म्हणून तो संत संग आहे. भगवंतांची आपण आता जे बघतोय ना ते मूर्ती स्वरूप आहे बरं का. ते सत नावाचं तत्व काही मूर्ती स्वरूप नाही, ते निर्गुण निराकार आहे. पण मग ते सगुण साकार कोणाकरता झालं? तर ते आमच्याकरता झालं करता, ते आमच्याकरता. आणि तुम्हाला वाटतं का काल आपण जितक्या सहज तो पाळणा वगैरे म्हणला तेवढ्या सहज भगवंत येतात वाटतं? हां नाही ना, भगवंतांचा धावा करावा लागतो बरं का. धावा असा शब्द आहे भगवंतांचा. आई बघत नाही हो आपल्या सख्ख्या मुलाकडे. कल्पना करा, यजमानांना जायचंय सकाळी 6:30, मुंबईवरनं आलेत ना आता, काय 6:32ची काय लोकल आहे, ट्रेन आहे. त्यांना ह्याचं महत्त्व कळेल मी काय सांगतो, बाकीच्यांनाही कळणारच आहे. म्हणजे तो काय नुकताच ज्याला बोलायला येते असा 1.5-2 वर्षाचा मुलगा आहे, तो बरोबर आज सकाळी लवकर उठला. यजमानांना जायचंय, 6:32 पकडायची. आणि ही जी घरातली भगिनी आमची ती लवकर उठली, तो डबा वगैरे करायचा. आणि ती म्हणली अरे हा नेमका कसा आज उठला? बरं ठीक आहे, काहीतरी खेळणं दिलं, तो खेळतोय बरं का त्याच्याशी. 1-2 मिनिटं झाली, त्याने आईला हाक मारली. आई पोळ्या करते बरं का, भाजी टाकली आहे आणि पोळ्या करते. ते सगळं चित्र डोळ्यासमोर आणा बरं का, नाहीतर कळणार नाही आपल्याला मला काय सांगायचं. तिची गडबड चालली आहे बरं का या सगळ्या करता. का? तिच्या डोक्यात एकच आहे, यजमानांचा डबा वेळेत झाला पाहिजे बस. 5-7 मिनिटं अजून पुढे गेली, याचं लक्षात आलं मगाशी मी हाक मारली, आईने काही हो दिलं नाही, माझ्याकडे बघितलं नाही, काही नाही. त्याच्या हातात ते खेळणं आहे, काहीतरी गाडी दिली आहे. पुन्हा ओरडला आईने बघितलं बरं का त्याच्याकडे, हा चालेल खेळतोय ना, ठीक आहे. अजून 5-7 मिनिटं पुढे गेली बरं का, त्याला लक्षात आलं मी 2दा हाका मारल्या, 3दा हाका मारल्या, आई काही माझ्याकडे बघत नाही. त्यानं काय केलं, हातातलं ते खेळणं जोरात आपटलं आणि म्हणलं आईनं हातातलं जे होतं ना ते बाजूला ठेवलं आणि धावत त्याला उचललं. काही झालंय का त्याला? आधीच्या 3 वेळा त्याने आई हा शब्द उच्चारला होता ना. मग आता का बघितलं, तर आता त्याची आर्तता अधिक आहे. तसं आहे, भगवंतांबद्दल आर्तता लागली पाहिजे, म्हणून आपण आर्ततेसाठी जी करतो ना त्याला आरती असं म्हणतात. आर्ततेनं जी करतात ती, मोठ्या आवाजात म्हणतात ती आरती नाही बरं का. आरतीमध्ये आर्तता आहे, हा मुख्य अर्थ असाच शब्द आहे. आणि भगवंत तर काही देव बाजारचा भाजीपाला नाही रे, संत म्हणले. तेव्हा भगवंतांचा धावा करावा लागतो. तेव्हा असा छान भगवंतांचा धावा करू. अर्धे दिवस सांगतो, मग पुढे जाऊ. धाव कृष्णा धाव रे सख्या, धाव कृष्णा धाव. वेळ म्हणा, धाव कृष्णा धाव रे सख्या, धाव कृष्णा धाव. धाव कृष्णा धाव रे सख्या, धाव कृष्णा धाव. सज्जना मुनिजन ओठी, संत
संत सज्जना मुनी जन ओठी एक तुझे रे नाम एक तुझे रे नाम भाव कृष्णा भाव रे सख्या भाव कृष्णा भाव भाव कृष्णा भाव रे सख्या भाव कृष्णा भाव निर्गुण तो तू प्रगट झाला शब्द नीट ऐका म्हणजे म्हणता येते निर्गुण तो तू प्रगट झाला निर्गुण तो तू प्रगट झाला कारागृही प्रकाश पडला कारागृही प्रकाश पडला अंधाऱ्या रात्रीतून बदले अंधाऱ्या रात्रीतून बदले चंद्राचे ते भाव चंद्राचे ते भाव भाव कृष्णा भाव रे भाव कृष्णा भाव भाव कृष्णा भाव रे सख्या भाव कृष्णा भाव यमुना भक्तीची महाराणी यमुना भक्तीची महाराणी भर भर वाढे तिच्यात पाणी भर भर वाढे तिच्यात पाणी करांगोळीच्या दर्शनाने करांगोळीच्या दर्शनाने क्षमले सात्विक भाव क्षमले सात्विक भाव भाव कृष्णा भाव रे भाव कृष्णा भाव भाव कृष्णा भाव रे भाव कृष्णा भाव गोकुळातली माया जागी गोकुळातली माया जागी जखडे पकडे दुनिया सारी जखडे पकडे दुनिया सारी सकल बंधने तोडायाला सकल बंधने तोडायाला रामकृष्ण हे नाव रामकृष्ण हे नाव भाव कृष्णा भाव रे भाव कृष्णा भाव भाव कृष्णा भाव रे भाव कृष्णा भाव भाव कृष्णा भाव रे भाव कृष्णा गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय केव्हा यशोदेला कळलंच नाही बरं का केव्हा आपल्याला कन्या झाली ती अर्धवट ग्लानी तिला कळलं नाही आपल्या शेजारी जी कन्या होती ती केव्हा पलीकडे जाऊन पोचली काही नाही तिच्या शेजारी तो जो बालक ठेवला याचंही तिला ध्यान नाही कोणाकडे तरी द्या हा ती ग्लानीमध्ये नंद बाबा
नंद बाबा पहाटे उठून गाईच्या धारा काढण्याकरता, म्हणून बोलू नका, ते फक्त पुढे द्यायचं. फक्त पुढे घ्या. डबा आपल्याशी बोलत नाही केले, आपणही कोणाशी बोलायचं नाही. ते काय आणले ते फक्त पुढे द्यायचं आणि ठेवायचं, कथा ऐकायची. आणि नंदाची सुनंदा नावाची, काही ठिकाणी तिचा उल्लेख आहे की नंदांची भगिनी आहे, काही ठिकाणी उल्लेख आहे नंदांची दासी. ही सुनंदा जी आहे ना, ती यशोदे करता, तिच्या बाळंतपणा करता खरं तर आणली आहे. आणि ती त्या खोलीच्या दरवाज्यावरून चालली आहे बरं का. पहाटेची वेळ आहे. पहाटेची म्हणजे किती, ब्राह्ममुहूर्त थोडासा उलटून गेलाय बरं का. ब्राह्ममुहूर्त केव्हा होतो माहिती आहे? हां, 3, 3:30 त्याला ब्राह्ममुहूर्त म्हणतात बरं का. पुणेकर फार पक्केत बरं का ब्राह्ममुहूर्त असेल, म्हणून ते म्हणाले झोप किती, फक्त 12 ते 4. मी सांगतोय ना, तो ब्राह्ममुहूर्त सकाळचा असतो. आपल्याला वाटलं 4ला आम्ही पण उठलेलोच असतो, की 3:30ला आमचा चहा होतो, म्हणजे ब्राह्ममुहूर्त तो नाही बरं का. बघा, भगवंतांचं दर्शन नवमीचं, म्हणजे प्रगट जरी अष्टमीला झालेले असते, राम नवमी आणि कृष्णाची अष्टमी आपण म्हणतो. मी काल सांगितलं ना, हा अवतार 8वा, मग सगळं 8 8 8 8 8 पकडलं भगवंत. पण आले बरं का फक्त अष्टमीला. अष्टमीला दर्शन नाहीये कोणा, म्हणजे मातेला दिलेलं आहे दर्शन, वसुदेव आणि देवकीला, पण बाकी कोणाला दर्शन नाहीये. भगवंतांचं दर्शन नवमीच आहे. तो सारखा सांगतो बरं का, नवमी नवमी नवमी, मी नित्य नूतन नवीन आहे म्हणून नवमी. आणि आपल्या आयुष्यामध्ये ह्या 9 आकड्याला फार महत्व आहे बरं का. 9 आकड्याला फार महत्व आहे. आपण पत्रिका जी बनवतो ना, जातक कर्म जे केलं जातं, तो सगळा नवग्रहांचा खेळ आहे बघा. माझ्याच वाट्याला का, हा जो प्रश्न आहे ना आपला, ते याच्यात आहे बरं का. 9 आकड्याचा खेळ आहे सगळं. भगवंत आकड्यांचे खेळ खेळण्यात पटायचे बरं का. एकदम तयार आहे. आपण जी माळ जपतो ना, ती माळ जपायची असते आणि जपायची पण असते बरं का. त्यात किती मणी असतात? 108. 1 अधिक 0 अधिक 8 किती? 9. मातेच्या उदरामध्ये जो गर्भ असतो ना, तो सुद्धा किती महिने असतो? 9 महिने. 9 महिने पूर्ण झाले की वाढ पूर्ण, वाढ 9 महिन्यापर्यंत होत असते. श्रीमद भगवद्गीता जी गीता लिहिली आहे कोणी माहिती का? हा, म्हणजे व्यासांनी सांगितले आणि मंगलमूर्तींनी लिहून घेतली बरं. किती अध्याय? 18. हा,
18. मला वाटलं कुठेतरी वेगळं काहीतरी मला पटकन. 8 अधिक 1 9. श्रीमद भागवत किती श्लोकांचं सांगितलं मी ग्रंथ? हा ग्रंथ 18,000. 8 अधिक 1 9. आपण जी रत्न परिधान करतो ना त्यांची संख्या सुद्धा 9. नवरत्न. तो एक सिनेमा निघाला होता ना, त्याचं पण नाव नवरंग होतं बरं का. रस सुद्धा 9 सांगितले बरं का. नवरस. शृंगार, वीर, रौद्र, हास्य, कारुण्य, विभत्स, भयानक, अद्भुत आणि शांत रस. गणितामध्ये 1 ते 9 असे अंक येतात. नंतर करा घरी कॅल्क्युलेटरवर. या सगळ्यांची जर बेरीज केलं ना आपण सिंगल डिजिट, तर ती सुद्धा 9च येते बरं का. नंतर करा घरी, आत्ता काही नको. पुराण किती आहेत? 18. 8 अधिक 1 9. व्यासांचा 18 हा फार आवडता आकडा आहे बरं का. मी मागे एकदा फार पूर्वी भागवतात हे बोललो होतो की व्यासांचा 18 हा आकडा फार जवळचा आहे. अनेक पुराण आहेत ना त्यांची ती 18 या 18,000 किंवा 81,000 अशी. आणि आमच्या माऊलींचा सुद्धा 9 हा आकडा आवडता बरं का. जेव्हा समाधिस्थ झाले ना तेव्हा सामोरी ठेवीला 9वा अध्याय 9वा अध्याय माऊलींनी समोर ठेवला होता. राजविद्या. नवविधा भक्ती आहे. भक्ती सुद्धा नवविधा आहे. आणि माऊलींनी तो जो 9वा अध्याय लिहिलाय ना त्यात त्यांनी सांगितलं बरं का, जो अभिप्रावो सातेशती तो एकलाची मी नवमी म्हणाले. हे 700 श्लोकांचं सार आहे ना, ते सार कशात आहे तर ते ह्या 9व्या अध्यायामध्ये आहे. अवघड बरं का 9वा अध्याय. म्हणून भगवंतांचं दर्शन नवमीचं आहे, अष्टमीचं दर्शन नाही. आणि तिनं पाहिलं बरं का, ती शेजारी यशोदेच्या शेजारी बालक काय हातपाय हलवत आहे. ते एक दिवसाचं आहे, काही तासाचं आहे. म्हणजे 12:40ला प्रगट झाले आणि पहाटेचे 3:30-4 जवळजवळ वाजले. आणि तिला इतका आनंद झाला, एकदम ओरडली, लाला भयो रे, लाला भयो, लाला भयो, लाला भयो. आणि सगळ्या गोपी धावत 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 आल्या. यशोदा तोपर्यंत उठून बसली होती. तिनं ते मांडीवर घेतलं. बालक निहाळतीये त्याच्याकडे. काय गोड आहे, काय गोड. एक गोपी म्हणाली, अगं बघितलंस का त्याचे गोबरे गोबरे गाल किती सुंदर दिसतायत. दुसरी म्हणाली, अगं गालांकडे काय बघतेस, त्याच्या हनुवटीकडे बघ. तिसरी म्हणाली, अगं हनुवटी काय, त्याची जीवनी बघ किती इंग्लिशची आहे. चौथी म्हणाली, अगं त्याच्या हाताकडे बघा काय सुंदर हात आहेत. पाचवी म्हणाली, अगं हाताकडे काय बघताय, भगवंतांच्या श्रीचरणांकडे पहा. असं सगळ्या जणी त्याच्या एक एक अवयवाचं वर्णन करतायत बरं का. आणि ती खोली सगळी भरली आहे बरं का. आत्ता जसे आपण आता बसायला जागा नाही की नाही, आलं की थोडं पुढे सरकायला लागेल बरं का. खाली बसलेत त्यांना तसं झालंय अगदी बरं का, तसं झालंय. आणि अचानक एक गोपी उठली तिथून आणि नंदबाबांकडे गेली. नंदबाबांना काही कल्पना नव्हती याची.
धावत 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 नंदबाबांकडे गेली आणि नंदबाबांना म्हणाली, नंदबाबा तुम्हाला मुलगा झालाय. नंदबाबांना इतका आनंद झाला, गळ्यातला कंठा काढला आणि तिला दिला. हे घे म्हणाले, काय आनंदाची बातमी सांगितलीस तू? ती म्हणाली, नंदबाबा छे, मला हे नको आहे. अगं म्हणून दुसरी गळ्यातली माळ काढली बरं का, हार होता सुवर्णाचा, तो काढला आणि दिला तिला. हे घे. नंदबाबा मला हे पण नको. नंदबाबा म्हणाले, तू एवढी छान बातमी सांगितलीस, असं करतो तुला 1000 गाई देतो. नंदबाबा मला 1000 गाई नको. नंदबाबांना वाटलं हिला अजून काहीतरी हवंय बरं का मोठं. नंदबाबा म्हणाले, तुला 1 गाव देतो बक्षीस. नको, मला 1 गाव पण नको. अगं मग काय हवंय तुला? म्हणाली, तुम्ही जेव्हा त्या बालकाला मांडीवरती घ्याल ना, तेव्हा तुमच्यानंतर त्याला माझ्या मांडीवरती द्या, बास. या गोपींना लौकिकातलं काही नकोय बरं का, लौकिकातलं काहीही नकोय त्यांना. त्यांना फक्त आणि फक्त भगवंतांचा सहवास हवा आहे त्यांना. लौकिकातलं कितीही मिळवण्याचा प्रयत्न केलात ना, तरी त्यांनी तुमच्या मनाला शांतता मिळणार नाही. शांतता देण्याचं काम एकाच तत्वाकडे आहे, त्या तत्वाला ईश तत्व असं म्हणतात. बाकी कोणी तुम्हाला शांतता देऊ शकत नाही. आतमध्ये सतत काहीतरी चालू असतं बरं का. ते शांत केव्हा होतं? जेव्हा आपण असं छान श्रवणाला बसतो ना, तेव्हा शांत होतं. सगळे विचार आपले बाजूला जातात बरं का. तो म्हणाला, एवढंच ना देईन, त्याला काय माहिती ते परब्रह्म आहे ना. नंदबाबा आले, दारातनं आत शिरायला जागा नव्हती. आणि नंदबाबा म्हणाले, बरोबर आहे, माझ्यापेक्षा ह्या गोपींचा अधिकार अधिक आहे या बाळावरती. याचं कारण गोकुळामधल्या सगळ्या लोकांनी एकादशीचं व्रत केलंय आणि त्या एकादशीच्या व्रताचं पुण्य नंद आणि यशोदेंना मुलबाळ व्हावं याच्याकरता खर्च केलंय बरं का. उत्तरार्धात झालंय, त्यांना अपत्य नाही आहे नंद यशोदे. झालं, सगळ्या गोपी आता बसल्यात यशोदेच्या मांडीवरती. तो आहे आणि हालायलाच तयार नाही हो. पाण्यात ठेवायचंय, त्याला न्हाणी घालायची आहे, काही नाही. ह्या आपल्या फक्त त्या बालकाकडे बघतायत बरं का. एक गोपी म्हणाली, यशोदे तू जेव्हा नाव ठेवशील ना, तेव्हा नाव ठेव याचं, पण आम्ही याला आजपासून कान्हा म्हणणार, बस. झालं. आणि आता कान्हा करता या रोज घरातलं काम पटकन करायचं बरं का आणि येऊन बसायचं, असं सुरू झालं. नवमीला भगवंतांनी दर्शन दिलं आणि बातमी केली की भगवंतांनी अवतार घेतलाय. सगळे देव म्हणाले, आता एकेकाला आता आपण दर्शनाला गेलं पाहिजे, कुठल्या कुठल्या रूपामध्ये. शिवजी म्हणाले, यावेळेला पहिल्यांदा मी, मोहिनी अवताराच्या वेळेला गडबड झाली होती ना माझी, मला काही बघायलाच मिळालं नाही तो मोहिनी अवतार, तेव्हा यावेळेला मी जाणार. झालं, वेश बदलला शिवजींनी. वेश बदलला म्हणजे काय, तर थोडं त्यांचं जे उग्र रूप होतं ना, ते थोडं कमी केलं बरं का. आपण नाही का बाहेर जाताना आरशात बघतो, तसं म्हणाले, जरा बरा दिसतोय ना. आणि आले. त्यांना काही पत्ता वगैरे विचारायची गरज नव्हती बरं का, त्यांना माहिती होतं कुठे आले. ते थेट यशोदेच्या दारामध्ये. यशोदा काहीतरी काम करते बरं का, आणि हे पुटपुट आहेत काहीतरी. ओठांची हालचाल होती. त्यांनी आपलं व्याघ्र चर्म अंथरलं, त्रिशूळ खोचला आणि बसले एका झाडाच्या पारावरती. यशोदा एक दोनदा दरवाज्यावरनं गेली, घराच्या आतल्या खोल्यांमध्ये काहीतरी काम करत होती.
तिने बघितलं कोणीतरी बाहेर आलंय. तिच्या त्या दासीला सांगितलं बरं का, जा बाहेर कोणीतरी गोसावी आले, त्याला धान्य दे. ही गेली बरं का, आणि सूप भरून धान्य. माहिती आहे ना कसं वाढतात सूप, माहिती आहे ना? नाही, नवीन मुलांना माहिती आहे का सूप? मुलींना हां कुठलं? टोमॅटो का मांचा? खाली सूप सांगावं लागतं बरं का. म्हणाले ते सूप भरून धान्य आणलं तिनं, आणि शिवजी म्हणाले मला काही धान्य वगैरे नको आहे. मला असं कळलंय की इथे एक बालक जन्माला आलंय. मला त्या बालकाला बघायचंय. तिनं आज जाऊन यशोदेला सांगितलं बरं का, ते बाबा म्हणतायत मला काही धान्य वगैरे नको, मला या बालकाला बघायचंय. यशोदा म्हणाली अगं वेडी आहेस का काय तू? लहान बाळांना असं कुणालाही दाखवायला नेतात का? तो गोसावी बघितलास का कसा आहे? त्याच्या गळ्यामध्ये तो सर्प आहे, अंगाला त्यानं भस्म फासलंय, एवढा मोठा जटाभार आहे. त्याला सांग हवं तर दुप्पट भिक्षा देते, मी काही लालाला बाहेर आणणार नाही. ती काय ती दासीच हो, ती गेली आणि सांगितलं मी काही लालाला बाहेर आणणार नाही असं सांगितलंय. तुम्हाला हवं तर दुप्पट भिक्षा घ्या. शिवजी म्हणाले मला दुप्पट भिक्षा नको, मला फक्त त्या लालाला पाहायचंय असं म्हणाले. आणि पुन्हा बसले आणि मुखानं काहीतरी पुटपुटायला लागले. काय म्हणता तो शिवजी? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. कान्हा विचार करतोय शिवजी तर आलेत बाहेर, आता भेटायला तर जायचंय, आई तर नाही म्हणतीये, काय करावं काय करावं काय करावं. आणि कान्हानं एकदम रडायला सुरुवात केली. बस यशोदा घाबरी गुबरी झाली हो. आत्तापर्यंत हा 2-4 दिवस झाले एकदाही रडला नाही. किती शहाणं माझं बाळ ते असं म्हणावं मी तर रडायला लागला. काय करावं? एका दासीनं सांगितलं बहुतेक त्याला काही कपड्यात चावलंय का बघ, मुंगी बिंगी आहे का एखादी, त्याचे कपडे बाजूला कर. परब्रह्माची भेट होते ना तेव्हा असंच होतं बरं का. परब्रह्माकडे कुठलाही आड पडदा ठेवून पाहायचं नसतं बरं का. परब्रह्म दिसतं ना ते उघड्या डोळ्यांना दिसतं बरं का. म्हणजे खरं तर ते उघड्या डोळ्यांना दिसत नाही, पण इंग्रजीमध्ये त्याला नेकेड आय असा शब्द म्हणून सांगितला. ती म्हणाली काही नाही ग, काहीच आवत नाहीये. आणि तो बुवा काहीतरी पुटपुटतोय बघ समोर बसलेला, त्याला जाऊन सांग शांत बसा, तुम्ही काही बोलू नका, तुमच्यामुळे माझा लाला रडायला लागलाय. ती गेली बरं का. तेव्हा शिवजी म्हणाले हिंदी आहे ना तो सगळा प्रदेश, हिंदी आहे. शिवजी म्हणाले मुझे लाला का रोना बंद करना भी आता है. बस. यशोदा म्हणाली ह्यांना कसं काय कळायला लागलं, हा आतमध्ये रडायला लागला. सॉलिड पॉवरफुल दिसत आहे. नंदी होताच बरोबर, ते येतात ना घेऊन बघा आपल्याकडे, भविष्य सांगणार. शिवजी पण तेच म्हणाले बरं का, मला भविष्य सांगता येतं. यशोदेला फार बरं वाटलं बरं का. प्रत्येक आईला वाटतं ना एकदा याची
पत्रिका करून घ्यावी. नेमकं काय लिहिलंय ते एकदा पाहावं तरी. ती म्हणली आणायचा हा आलाच आहे, तर यालाच विचारावं. आणि म्हणून तिनं एका दासीला पाठवलं. बरं का, माहिती काढ आधी कोण आहेत ते. ती दासी गेली आणि त्यांना विचारलं, बरं का बाबा कोण तुम्ही, तुम्ही कोण. शिवजी म्हणतात आम्ही गोसावी गोसावी, आम्ही गोसावी गोसावी, आम्ही गोसावी गोसावी. पद काय सापडत नाही, कुठे लिहिलंय काय कल्पना नाही. पण वाजवा म्हणणार आहे. गोसावी गोसावी, आम्ही गोसावी गोसावी. अहो गोसावी बाबा, पण तुम्ही कुठले. आपण पहिला विचारतो की नाही, मुंबईचे. मुंबईत नेमके कुठे, किंवा राहायला पुण्यात. पुण्यात नेमके कुठे, शनिवार पेठेत नेमके कुठे. कुतूहल असतं बघा, नेमके कुठे. तिने विचारलं, हे गोसावी वगैरे सगळं ठीक आहे, पण तुम्ही कुठले. हा कुठले तुम्ही. कैलासावरी नित्य बसे आम्ही, कैलासावरी नित्य बसे आम्ही. राम नाम सांगे जनी बनी, राम नाम सांगे जनी बनी. सगळं खरं सांगितलंय बरं का शिवजीने. मी सांगितलं ना भागवताचं वैशिष्ट्य, सगळेजण खरं बोलतात. समोरच्याला कळलं पण हा विषय वेगळा. त्यांनी सांगितलं बरं का, मी कैलासावरून आलोय दर्शनाकरता. कैलासावरी नित्य बसे आम्ही, राम नाम सांगे जनी बनी. आत्मा रामाचे हो आणि धनी, आत्मा रामाचे हो आणि धनी. आम्ही गोसावी गोसावी. गोसाव्याकडे काही नसतं बरं का, त्याला खरा गोसावी म्हणतात. आपल्याला वाटतं की तो सोंग करून आलाय तो गोसावी, तसं नाहीये ना. काय जबरदस्त आहे बघा. कैलासावरी नित्य बसे आम्ही. आणि काय सांगतात, काही पाहिजे म्हणून सांगत नाहीत बरं का. गोंदवलेकर महाराजांना काय पाहिजे होतं, पण येईल त्या प्रत्येकाला सांगितलं ना, श्रीराम जय राम जय जय. संतांना काही नको असतं बरं का. आपल्या कल्याणाकरता संत अवतार घेतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. आम्ही गोसावी गोसावी, आम्ही गोसावी गोसावी. कळलं बाबा, तुम्ही गोसावी आहात, कैलासावरती राहता, राम नाम वाटत फिरता. पण तुमचं काही नाव असेल की नाही. म्हणजे संन्यास जरी घेतला ना तरी त्याला आधीचं नाव टाकावं लागतं बरं का, आणि नवीन नाम धारण करावं लागतं. म्हणजे प्रत्येकाला नाव हे आहेच बघा, त्याच्यापासून सुटका नाही. यालाच आयडेंटिटी क्रायसिस म्हणतात बरं का सोप्या भाषेत. वाढवायचा
नाव काय हो? माझं नाव? तुझा विश्वास बसेल मी सांगितलेल्या नावावरती? खरं सांगू का? सांगा ना म्हणाली. अगं लोक नावं सांगतात एक आणि प्रत्यक्षात वागतात एक, बरं का? पण माझं तसं नाही बरं का. मी कसा आहे? सांब सदा शिव शंकर शंभो, सांब सदा शिव शंकर शंभो, कोणी म्हणती हातर शिव हो, कोणी म्हणती हातर शिव हो. ध्याने धरिता मने रमविता, ध्याने धरिता मने रमविता, सर्वच पावती हो गुणी शिव हो, सर्वच पावती हो गुणी शिव हो. आम्ही गोसावी गोसावी. अच्छा, म्हणजे तुमचं नाव सदाशिव शंकर जोशी. ते ज्योतिषीचा अपभ्रंश वर का जोशी. हा जोशी किंवा जोशी गुजरातीत पण आहे. तुमचं नाव ज्योतिषी का तुम्ही? वा, छान आहे. पण मग कैलासावरून इथे कशाला आलात एवढ्या लांब? का काय मध्ये कुठे मिळालं नाही कोणी गिऱ्हाईक? कशाला आलो सांगू का? शिवजी म्हणाले, मनात म्हणाले बरं का, त्या परब्रह्माचं दर्शन घ्यायला आलो. कसा आलोय अगं? तू आत्ता जे मला पाहतेस ना, मी जर माझ्या मूळ रूपात आलो तर तुला सहन होणार नाही. हे विश्वरूप जेव्हा दाखवलं ना, तेव्हा अर्जुनाला सहन झालं नाही बरं का. नको म्हणाला पहिल्यांदा. मग त्याला ते दिव्य दृष्टी प्रकरण दिलं. स्वरूप त्यागुने दर्शन घ्याया. स्वतःच रूप होतं ना, त्याचा त्याग केला आणि दर्शन घ्यायला आलोय म्हणाले त्या परब्रह्माचं. स्वरूप त्यागुनी दर्शन घ्याया, आलो आलो सत्वर राया, आलो आलो सत्वर राया. आलो आलो सत्वर राया. आणि यशोदेनं ते बालक बाहेर आणलं बरं का. ते परब्रह्म तिच्या कडेवरती बसलं बरं का असं. आणि यशोदा म्हणाली, बघा शिवजींनी बघितलं बरं का. यशोदा लांब उभी आहे बरं का, मध्ये अंतर आहे 4 पावलांचं. तेवढ्यात ती जी दासी होती ना, ती यशोदेच्या कानात तिला सांगितलं, अगं यांना भविष्य सांगता येतं. यशोदा म्हणली, सांगा सांगा माझ्या लालाचं भविष्य. शिवजी म्हणाले, असं लांबून नाही सांगत भविष्य. भविष्य पाहण्याकरता हात हातात घ्यावा लागतो. ती म्हणाली, पण तुमच्या गळ्यातला जो सर्प आहे ना, त्यानं जर माझ्या लालाला काही केलं तर? शिवजी म्हणताय, अगं हा साधा सर्प आहे. कालियासारख्या मोठ्या सर्पांना हा आपल्या पायाखाली ठेवणार आहे. याला कसले आले माझ्या गळ्यातल्या सर्पासोबत? म्हणून ती पुढे झाली बरं का. तिला काही कळलं नाही शिवजी काय म्हणाले. तिला एवढंच कळलं, त्यांना हात हातात घ्यायचा बस.
आणि त्या परब्रह्माचा तो लिवलासा हात शिवजींनी हातात घेतला आणि हात हातात घेतल्यानंतर शिवजींची समाधी लागली बरं का. डोळे बंद झाले, समाधी लागली. शिवजी मनात म्हणतात याच साठी केला होता अट्टहास. हे परब्रह्म पाहण्याकरता तर हे सगळं होतं. बास अजून काय पाहिजे आयुष्यात. आलो आलो सत्वर राया स्वरूप त्यागुनी दर्शन घ्याया. आलो आलो सत्वर राया द्यावे द्यावे दर्शन द्यावे 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 दर्शन द्यावे. भक्तजनांच्या मनी तोषावे भक्तजनांच्या मनी तोषावे. आम्ही गोसावी गोसावी. भगवंता आता बास झालं बरं का. हे नाटक बास झालं. खरं तर भगवंतांच्या लीला अजून सुरू व्हायच्या आहेत बरं का. लीला सुरू व्हायच्या आहेत पण शिवजींना घाई लागली हो. शिवजींना आता तो रणसंग्राम पाहायचा आहे. शिवजींना आवडतं ना, तांडव आवडतं शिवजींना. चक्र सुदर्शन ध्या समरांगणी चक्र सुदर्शन ध्या समरांगणी. हीच विनवणी तुम्हा श्रीहरी हीच विनवणी तुम्हा श्रीहरी. आम्ही गोसावी गोसावी आम्ही गोसावी गोसावी आम्ही गोसावी 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 गोसावी. असं चालू असताना शिवजींचं ध्यान लागलंय आणि शिवजींच्या गळ्यातला सर्प हळूहळू 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 खाली सरकला. तो आता कान्हाला स्पर्श करणार इतक्यात यशोदेनं कानाला पटकन मागे ओढलं बरं का. अहो बाबा, बोले बाबा, काय म्हणाले, झोप लागली काय? नाही म्हणाले. सांगा ना भविष्य. भविष्य सांगू? अगं हा नारायण आहे, नारायण. बघा शिवजी खरं बोललेत की नाही. यशोदा मनामध्ये म्हणली ह्या गोसाव्याला काही भविष्य कळत नाही. नारायण कसला, हा माझा मुलगा आहे. नारायण चतुर्भुज असतो. आई आहे ना, आईचं प्रेम आहे बरं का, आईचं प्रेम. एक दोन दिवस अजून मध्ये गेले आणि नंदबाबांच्या लक्षात आलं की आपल्याला मथुरेला जायचं आहे, कंसाला कर भरायचा आहे. म्हणून कर भरण्याकरता ते मथुरेत गेले. त्यावेळेला त्याच्या आधी कंसाचे सगळे सहकारी जमा झालेत बरं का मथुरेमध्ये. आणि आता हे जे बालक आहे, जे कंसाचा काल ठरणार आहे, त्याला मारण्याकरता म्हणून वेगवेगळ्या युक्त्या, याचं प्लॅनिंग चाललंय, नियोजन चाललंय, कसं मारावं, कसं करता येईल, काय करता येईल. त्यात पूतना नावाची कंसाची सहकारी, ती म्हणाली की मला थेट अंतःपुरापर्यंत प्रवेश मिळेल. जी खोली असते ना, बाळंतिणीची खोली, पूर्वीच्या काळात वेगळी असायची बघा. बाळंतिणीची खोली वेगळी असायची. तिथे पुरुषांना फार प्रवेश नसे, म्हणजे त्या काळामध्ये. तर मला तिथपर्यंत जाता येईल तेव्हा मी हे काम करते. ती दिसायला अत्यंत कुरूप होती, पण तिनं सुंदर रूप धारण केलं. कसं केलं?
वाटेत येता येता तिला ऐश्वर्या ब्युटी पार्लर लागलं होतं. तिथे गेली आणि काय ते 2-4 क्रीम फासली, चाली एकदम. कुठलं ते फेअर अँड लवली, फेअर अँड लवली. काही होत नाही बरं का अशी क्रीम लावून, पण तिच्यावर परिणाम झाला असं आपण म्हणू, गृहीत धरू बरं का. हे सगळं गृहीत धरण्यावर चाललंय तर. आणि हिनं काय छान भरजरी शालू वगैरे दिसली आणि आली बरोबर नंदाच्या घरात आली बरं का. सगळ्या गोपी अशाच बसल्या होत्या. ज्या गोपीनं तिला आणलं ना ती म्हणाली बाजूला वा, बाजूला वा, मावशी आली, मावशी आली, मावशी आली. प्रत्येकीला वाटतंय की हिची मावशी आहे बरं का. एवढं भरजरी नेसली म्हणजे काहींना वाटतंय की नंदाची मावशी आहे, काहींना वाटतंय यशोदेची मावशी आहे. कारण तिनं सगळे अलंकारच असे घातलेत, राजवस्त्र घातले. त्यामुळे प्रत्येकाला वाटतंय हे बड्या घराचं दिसते बरं का. आपल्याला वाटतं की नाही हो कपड्यांवरनं एखाद्याच्या. तुम्हाला गंमत सांगू का. विद्वान सर्वत्र पूज्यते बरं का, लक्षात ठेवा. तो लग्न सोहळा पाहिला ना तुम्ही, 1 महिना चालला होता बघा TV वर. अमिताभ बच्चन पासून सगळे एक जात वाढपी म्हणून उभे केले होते. अंबानींच्या घरी. आठवा जरा थोडं मागे जा, थोड्या कॅसेट रिवाइंड करा आपल्या. पण आमचे साधू संत जेव्हा जात होते ना तेव्हा सगळं कुटुंब नतमस्तक होत होतं बरं का. त्या साधू संतांची जर अंबानी आणि या सगळ्यांची तुलना केली ना तर अंबानींची तोट्यात चाललेली एखादी कंपनी असेल ना तेवढे नाही हो. म्हणजे बंद पडलेल्या प्रॉपर्ट्या काढल्या ना त्यांच्या, तर त्याच्याही बरोबरीने यांचं होणार नाही का, काहीच नाही. पण मग आदर कशाचा. आदर त्यांच्या त्यागाचा आहे, लक्षात. आदर त्यांच्या ज्ञानाचा. ज्ञान हे सगळ्यात उच्च कोटीचे आहे, लक्षात ठेवा. म्हणून आपल्याकडे म्हणतात ना विद्वान सर्वत्र पूज्यते. त्याचं कारण हे आहे, आपण ज्यांना सुपरस्टार म्हणतो ना ते 5-10 कोटी करता नाचले बरं का समोर. अंबानी कुटुंबीय ना विषय निघाला म्हणून सांगतो. गगनगिरी महाराज आहेत ना खोपोली, तर तिथले अनुग्रहित आहेत का नाही माहिती नाही मला, पण गगनगिरी महाराजांचा आणि अंबानींचा फार जवळचा स्नेह आहे. आणि तुमच्या माहितीकरता सांगतो, अंबानींकडे दरवर्षी भागवत सप्ताह होतो बरं का. गगनगिरी महाराजांनी सांगितलं त्यांना की तुम्ही दरवर्षी घरामध्ये भागवत सप्ताह करा. काशीचे कोणीतरी मोठे पंडित आहेत आणि अगदी सगळे त्यातले जे काही विधी असतात ते पार पाडतात आणि फार फार गुप्तता पाळली जाते त्या ह्याच्याकरता, कारण त्यांना प्रदर्शन करायचं नाही त्या सगळ्याचं. पण अत्यंत धार्मिक कुटुंब आहे, बाकी विषय सोडून द्या त्यांचा. हे कशामुळे, तर त्यांना वाटते की ह्या गोष्टीसुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. लौकिकात पैसे म्हणून जेवढं महत्त्वाचं आहे ना तेवढंच देव, धर्म आणि देश ह्या गोष्टी सांभाळणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. पुतना आली आणि पुतनेनं पाहिलं की यशोदेच्या मांडीवरती तो कान्हा आहे. ती पुतना स्तनाला विष लावून आली होती. तिनं यशोदेच्या शेजारी बसली आणि यशोदेला म्हणाली, यशोदे
तुला काही काम करायचं असेल ना तर जा बरं का, एक 5 मिनिटं मी सांभाळते कानाला. यशोदेला इतकं बरं वाटलं, हायसं वाटलं. ह्या गोपी सगळ्या येऊन बसतायत आणि मी आपलं कानाला घेऊन बसली. ह्या सगळ्या गोल आजूबाजूला बसतायत, कुणी म्हणत नाही काही काम आहे का घरातलं. तिनं दिलं बरं का. आणि असा उल्लेख आहे की तिनं काही काही कामाकरता कोणाकोणाला आपल्यापासून दूर लोटलं आणि कान्हाला पदराखाली घेतला. आपला विषादग्रस्तनं बाहेर काढला आणि कान्हानं काय केलं, कान्हानं पटकन डोळे मिटले. संत या गोष्टीचं फार छान वर्णन करतात बरं का. कान्हानं का डोळे मिटले? कान्हा लाजला म्हणाले. मातेशिवाय असं कुणाला बघायचं नसतं ना. बालक अवस्थेत आहे बरं का. कान्हा लाजला म्हणून कान्हानं डोळे मिटले. दुसरे एक संत म्हणाले, छे, कान्हानं म्हणून नाही डोळे मिटले. कान्हानं डोळे मिटले याचं कारण कान्हा विचार करतोय की हिनं असं काय पुण्य केलंय की हिला माझ्या हातून मृत्यू येतो. तिसरे एक संत आहेत ते म्हणाले, म्हणून नाही काही कान्हानं डोळे मिटले. कान्हानं डोळे मिटले याचं कारण वेगळंच आहे. का कान्हानं डोळे मिटले? कान्हा विचार करतोय मागच्या अवतारात सुद्धा पहिल्यांदा वध करायला लागला होता, तो सुद्धा एका स्त्रीचाच. त्राटिकेला मारलं होतं ना म्हणाले, मार ही त्राटिका रामचंद्रा. आणि या अवतारात जो पहिला वध करावा लागतोय तो सुद्धा एका स्त्रीचाच. काय आहे म्हणाले हे सगळं? यालाच दैवगती म्हणतात का? असं भरपूर काय काय बरं का. संतांनी याच्यावरती फार छान विवेचन केलं. आणि कान्हानं काय केलं, तिचा तो विषादग्रस्त न होता ना, तो चुरू ओढायला सुरुवात केली. याच्या आधी पुतणेनं एक 5-6 बाळं मारली होती बरं का. त्यामुळे तिला माहिती होतं की साधारण अर्धा पाऊण मिनिट झाला की ते बालक गतप्राण होतं, मग ती तिथनं निघून जायची. पण आत्ता मिनिट 1.5 मिनिट झाला तरी कान्हा तो विषाग्रस्त ओढतोच आहे. कान्हानं सगळं विष ओढून घेतलं बरं का. कान्हा म्हणाला डोळे मिटून, आता जेव्हा आमची कॅबिनेटची मीटिंग बसेल ना, ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे जेव्हा बसतील ना, तेव्हा शिवजी कायम सांगायचे बरं का, ते समुद्र मंथन झालं ना तेव्हा मी विषप्राशन केलं बरं का. तुम्ही कोणी आला नाही त्यावेळेला, बघत होतात नुसतं. कान्हा म्हणला आता पुढच्या मीटिंगला मी पण शिवजींना सांगू शकेन बरं का, मी सुद्धा विषप्राशन केलेलं आहे. म्हणून कान्हाने डोळे मिटले. ते विष सगळं ओढून घेतलं आणि आता कान्हानं पुतणेचं रक्त ओढायला सुरुवात केली. रक्त ओढलं आणि रक्तामागून तिचे एक एक करत पंचप्राण ओढायला सुरुवात झाली. आणि जेव्हा तिचे प्राण ओढायला सुरुवात झाली तेव्हा तिच्या लक्षात आलं की आता आपलं काही खरं नाही. तेव्हा ती कान्हाला म्हणते, भागवतात श्लोक असा आहे, मुंच मुंच म्हणजे सोड सोड कान्हा, सोड मला. कान्हा मनात म्हटला, मला आईने फक्त धरायला शिकवलंय, सोडायला शिकवलेलं नाही. मी एकदा एखाद्याला धरलं ना की त्याला शेवटपर्यंत सोडत नाही बरं का. म्हणून भगवंतांनी कधीतरी आपल्याला धरावं असं वाटलं पाहिजे, मग तो आपल्याला शेवटपर्यंत सोडणार नाही बरं का. एकदा ते तत्व आपल्याबरोबर आहेच, आपल्याला ती जाणीव नाही. एकदा ती जाणीव झाली ना की मग सगळ्या गोष्टी सोप्या होतात बरं. आणि आता तिचा देह मोठा व्हायला लागला, कारण तिला मूळ स्वरूप यायला लागलं. ती घरातून बाहेर पडली आणि किती 8 योजना लांब, म्हणजे 24 किलोमीटर, त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त होतं, एवढ्या लांब तिचा देह पसरलाय. ते धूळ पडलं आणि ती गतप्राण झाली.
तिच्या देहाचे मग बारीक 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 तुकडे केले आणि सगळीकडे अशा चिता जळतायत असा उल्लेख आहे. आपण सगळ्यांनी तो पाहिलाही असेल. संध्याकाळच्या वेळेला जेव्हा कंसाची भेट घेतलेली होती, वसुदेवांना भेटलेले होते नंदबाबा आणि परत येत होते, तेव्हा त्यांना चंदनाचा सुवास येत होता बरं का सगळीकडे. त्यांना हे कळे ना की इथे ठिकठिकाणी चिता जळताना दिसत आहे, तर चंदनाचा कसा काय सुवास होतो. नंदबाबांना हे कोडं उलगडलं नाही बरं का कधीच. पण संत ह्या कोड्याचं उत्तर देतात. भगवंतांचा स्पर्श ज्या देहाला होतो ना त्या देहाचं चंदन होतं बरं का. पूतनेला स्पर्श झाला होता भगवंतांचा, म्हणून पूतनेच्या देहाचं सुद्धा चंदन झालं. जरी तिचं प्रेत जळत होतं तरी त्याचा सुगंध चंदनाचा होता. यशोदा धावत धावत आली, कान्हाला उचलून घेतला आणि बाकीच्या सगळ्यांनी सांगितलं बरं का की अगं यशोदे नीट लक्ष दे बरं का कान्हाकडे, कारण असं एकटं सोडू नये, एकटं कोणाकडे देऊ नये. यशोदा म्हणाली तुम्ही कोणीतरी कायम माझ्याबरोबर थांबा बरं का, मला सवय नाही आहे ना, तुम्ही कायम माझ्याबरोबर थांबा. गोपींना तेच हवं होतं बरं का, कायम कान्हाच्या सानिध्यामध्ये राहा. आणि कान्हा आता थोडा मोठा व्हायला लागला बरं का. आणि मोठं झाल्यावर कान्हानं काय केलं ते सांगणार आहे, पण एक 5 मिनिटाच्या विश्रांतीनंतर चहा किंवा कॉफी काय तेवढं घेऊ आणि मग सांगतो. काल थांबू शकलो नाही आपण, कारण थोडा उशीर झाला होता. आज वेळ येतो त्यामुळे काही काळजी करू नका. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. कोणी पद म्हणणार असेल मध्यंतरात तर म्हणा, काही आमच्या म्हणणार. एक मिनिट जर मला तिकडे जाऊ बंद करायचं, हात बंद करायचं, व्हिडिओ बंद करायचा. एक मिनिट जरा फक्त हात